आपले बिचारे शेतकरी गेल्या 2 महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र आजपर्यंत ना तारीख, ना स्पष्ट अपडेट, ना ठोस घोषणा. कृषी विभाग सांगतो आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. वित्त विभाग म्हणतो मंजुरी दिलेली नाही. आणि शेतकरी? तो मात्र दररोज बँकेत जाऊन खातं तपासत बसलेला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एकही पत्रकार, एकही मंत्री, कृषी मंत्री असो, मुख्यमंत्री असो किंवा राज्य सरकारमधला कुठलाही जबाबदार व्यक्ती असो, नमो शेतकऱ्याचा हप्ता इतका उशिरा का, येणार आहे की नाही, हा साधा प्रश्न विचारायलाही तयार नाही. आम्ही याआधी विश्लेषण केलं होता. अनेक सूत्रांनी सांगितलं होतं की जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जाईल. पण आज परिस्थिती अशी आहे की कृषी विभाग, अर्थ विभाग, मुख्यमंत्री कार्यालय, कुठूनही कुठलीच हालचाल दिसत नाही. यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनात गंभीर प्रश्न उभे राहत आहेत. 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती, PM किसानच्या धर्तीवर. पण आज राज्यावर 9 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. मग प्रश्न असा पडतो, राज्य दिवाळखोरीकडे जात आहे का? आणि त्या ओझ्याखाली शेतकऱ्यांच्या योजनेचा बळी दिला जातोय का? राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि 6 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. मध्यंतरी अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे विलंब होऊ शकतो, हे मान्य. पण आता 5-6 दिवस उलटून गेलेत. चार्ज हँडओव्हर झालेला आहे. तरीही मुख्यमंत्र्यांकडून एक शब्द नाही, एक ओळ नाही. मग प्रश्न स्पष्ट आहे. नमो शेतकरी योजना या अर्थसंकल्पाआधीच गुंडाळली जाणार आहे का? आणि एखादी नवीन चॉकलेट योजना देऊन ही योजना कायमची बंद करण्याचा विचार तर नाही ना? आज शेतकऱ्यांकडे सरकारचं पूर्ण दुर्लक्ष दिसतंय. पीक विमा भोंगळ, कर्जमाफी भोंगळ, नमो शेतकरी रखडलेली. सिंचन, ठिबक अनुदान, विहिरी, हप्ते सगळं ठप्प. काहीच हालचाल नाही, काहीच प्रतिसाद नाही. असं वाटायला लागलं आहे की राज्य सरकार नावाची यंत्रणा शेतकऱ्यांसाठी असते, हेच सरकार विसरलं आहे. आता वेळ आली आहे चळवळ जिवंत करण्याची, आंदोलन उभं करण्याची, सरकारवर सशक्त दबाव गट निर्माण करण्याची. कारण शेतकरी चळवळीत एक म्हण आहे, लेकरू रडल्याशिवाय माय दूध पाजत नाही. आपण दुखतोय, आपल्याला खुपताय, आणि ते या सरकारला रस्त्यावर उतरून सांगण्याची वेळ आता आली आहे. धन्यवाद.